अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता 2026 म्हणजे नवीन वर्ष हे लवकरात लवकर सुरू होत आहे. नवीन वर्ष प्लस स्वामींचा गुरुवार म्हणजेच आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा दुग्ध शर्करा योगच आहे. बघा, आता पहिल्या 1 तारखेला हा गुरुवार येत आहे आणि गुरुवारपासूनच आपण स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करायचं आहे. जे म्हणजे ज्यांची कोणाची इच्छा आहे की स्वामींच्या सेवेत यायचं आहे किंवा स्वामी सेवा त्यांना करायची आहे, तर त्या ताईंनी आवर्जून स्वामी सेवा करा. नक्की या नवीन वर्षामध्ये स्वामीच्या सेवेला सुरुवात करा. बघा, आता खरं तर गुरुमाऊली म्हणतात की आपलं नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होत असतं, पण आता कॅलेंडरच्या याच्यानुसार नवीन वर्ष हे जानेवारीच्या 1 तारखेपासून सुरुवात होत आहे. तर या नवीन वर्षाची सुरुवात आपण कशा प्रकारे करतो? केक कापून करतो, फटाके वाजून करतो, वेगवेगळी पार्ट्या त्या करून आपण नवीन वर्षाचं स्वागत अशा प्रकारे करतो. पण बघा, नवीन वर्षाचं एक आगळं वेगळं स्वागत आपण स्वामी सेवेने करूया. स्वामी सेवेच्या या सुरुवातीने करूया. या सेवेने तुम्ही स्वामींची सेवा करून जर नवीन वर्षाला सुरुवात केली तर बघा, पूर्ण वर्ष तुमचं इतकं सुरळीत, इतकं छान जाईल ना. ह्या पूर्ण नवीन वर्षामध्ये तुमच्या जीवनात जे काही अडथळे आहेत, जे काही संकट आहेत, ते तर नाहीशी होतीलच, पण स्वामी महाराजांचा वरद हस्त तुमच्यावर राहील, स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर राहील. आणि स्वामी महाराजां आपल्या वाईट वेळ असो, चांगली वेळ असो, प्रत्येक वेळेमध्ये स्वामी महाराज आपल्यासोबत असणार म्हणजे असणारच. हा खूप माझे अनुभवाचे हे बोल आहेत. स्वतः मी अनुभवलेले आहे की ज्यावेळेस आपण संकटात असो त्यावेळेस नक्की स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात म्हणजे काढतातच. तर त्यासाठीच आपण या नवीन वर्षामध्ये अशा कोणत्या स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत, कोणत्या स्वामी महाराजांच्या सेवेलाच कशी सुरुवात करायची आहे, मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला एक छानशी छोटीशी माहिती मिळेल आणि त्यातून तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करचाल आणि त्यातून तुमच्या जीवनातले जे काही अडथळे आहेत, जे काही संकट आहेत, तर ते दूर होण्यास मदत होईल. आणि थोडेफार ज्या कोणत्या ताई अडचणीत आहेत तर त्यांची जर थोडी संकट अडचणी जर कमी झाल्या तर माझ्या तर मनाला खूप बरं वाटणारच. पण त्या ज्या कोणी अडचणीत आहेत त्या ज्यावेळेस या अडचणीतून बाहेर निघतील तर त्यांना पण खूप म्हणजे त्यांचं पण मन एकदम प्रसन्न होईल, त्यांचं मन पण एकदम छान आणि त्यांचे जीवन एकदम सुखदायी बनेल या स्वामी सेवेने. बघा, आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात काय करा. आता पहिले म्हणजे 1 तारखेला गुरुवार येत आहे, तर गुरुवारीच स्वामी महाराजांची जर तुमच्या घरात मूर्ती असेल, स्वामी महाराजांचा फोटो असेल, तर तुम्ही छान अशी पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करून दह्याने करा, दुधाने करा किंवा साध्या स्वच्छ पाण्याने करा. अभिषेक करायचा आहे, छान अशी पूजा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही ज्यावेळेस धार्मिक दुकान असेल किंवा धार्मिक क्षेत्रात कुठेतरी अक्कलकोटला म्हणा, गाणगापूरला म्हणा, कुठेतरी तुळजापूर, येरमाळा असे बरेच देवस्थान आहेत. जिथं कुठे जाचाल तिथं तुम्हाला आवर्जून स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती मिळेलच. तर तिथून तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती आणा किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकतात. अशा प्रकारे मूर्ती आणून तुम्ही ती देवघरात नवीन वर्षाची स्थापना करू शकतात. स्वामी महाराजांना आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतात. त्यांची सेवा तुम्ही या नवीन वर्षामध्ये करू शकतात. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पोथी घ्या आणि सेवेला सुरुवात करा. बघा, खूप छान अशा ह्या प्रभावी सेवा आहेत. तुम्हाला होईल त्याच सेवा तुम्ही करू शकतात. तुम्हाला ह्या सेवा जर दुसऱ्या जमत नसेल तर तुम्ही दुसऱ्या पण सेवा करू शकतात. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या नवीन वर्षाच्या सुरुवात तुम्ही बघा, प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की नवीन वर्षाची सुरुवात स्वामी सेवेने करूया. म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पूर्ण करून या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही करायची आहे. तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला पारायण करायचं आहे, म्हणजे पाठ पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही 11 माळी करू शकतात. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या सेवा आहेत. तुम्हाला समजा कोणते ग्रंथ वाचणं शक्य नसेल, पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही दररोज नित्यनेमाने
उठता बसता काहीही काम करता सर्वात साधी आणि सोपी स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. बघा, आपण मनामध्ये ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेस वेगवेगळे विचार आपल्या डोक्यामध्ये चालत असतात, तर ते वेगवेगळे विचार सोडून द्या आणि स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. याने काय होणार, तुमच्या मनातील जे वाईट विचार आहेत, तुमच्या डोक्यातील जे वाईट विचार आहेत, तर ते नाहीशी होतील. आणि या नवीन वर्षामध्ये स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची आहे. देवघरासमोर बसा, स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करा की हे स्वामी महाराज, हे स्वामी माऊली, हे स्वामी आई, मी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न यावर्षी नक्की करीन. म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मला तुमच्या सेवेमध्ये यायचं आहे. या वर्षीच्या सुरुवातीला मला तुमची सेवा करायची आहे आणि तुमची सेवा माझ्या हातून घडो, हे याची मला म्हणजे शक्ती द्या की माझ्या हातून ही सेवा घडो. याचे मला बळ द्या की मी ही तुमची सेवा नियमाने दररोज करीन. बघा, एखाद्या वेळेस राहिली तरी काही नाही. स्वामी महाराज म्हणत नाहीत की नित्यनियमाने कराच, पण होईल तितकं नित्यनियमाने आपल्याला सेवा करायची आहे. खूप अडचण असतात, खूप कामं असतात, त्याच्यामुळे जमत नाही नित्यनियमाने करणं. तर तुम्ही कधीही तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस करायचं. पण स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, ह्या नवीन वर्षामध्ये माझ्या हातून काही चूक होऊ नये किंवा माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ नये किंवा माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं जाऊ नये किंवा माझ्याकडून कोणाबाबत माझ्या मुखामध्ये वाईट शब्द येऊ नये किंवा माझ्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये, याची ताकद स्वामी माऊली मला द्या. किंवा स्वामी महाराज, माझ्या हातून जी काही साधी भोळी होईल ती सेवा घडो, याची मला ताकद द्या. किंवा स्वामी महाराज, या नवीन वर्षामध्ये सुख असो दुःख असो, तुमची साथ मला पाहिजे. प्रत्येक सुखात दुःखात तुमची सोबत मला पाहिजे स्वामी महाराज. मी कितीही सुखात असो, पण तुमची सेवा करण्याचं मी कधीही विसरता कामा नये. तुमची सेवा ही माझ्या नित्यनियमाने माझ्या लक्षात राहू द्या. किंवा मी कितीही संकटात असो, तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या, माझ्या पाठीशी राहू द्या. तुम्ही सदैव माझ्या पाठीशी उभे राहा स्वामी महाराज. त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये जो काही माझ्यातील अहंकार आहे, जो काही द्वेष आहे, जो काही गर्विष्ठपणा, बघा आता प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंकार असतो, गर्विष्ठपणा असतो, तर तो कमी होऊ द्या. माझ्या जीवनातील जो गर्विष्ठपणा, अहंकार आहे, जो द्वेष आहे, ते सर्व काही नाहीसं होऊ द्या. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना कशी सवय असते, आपण कोणाचं तरी भलं करायला जातो आणि आपण कोणाची तरी मदत करतो पण मदत तर आपण करतो, पण त्यावेळेस काय करतो आपण की ती मदत केलेली 4-5 वेळेस त्या व्यक्तींच्या पुढे ते काढत असतो की मदत, मी तुमच्यासाठी हे केलं, मी तुमच्यासाठी ते केलं, असं म्हणून ते आपण रिपीट करत असतो. पण त्या शब्दाला काहीही अर्थ राहत नाही, त्या मदतीला काहीही अर्थ राहत. ज्यावेळेस तुम्ही मदत करतात आणि ते त्या व्यक्तीला बोलून दाखवतात, तर त्याचा अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे हा अहंकार, हा जो गर्विष्ठपणा आहे, तर तो माझ्यात नसू नये, तो कमी होऊ द्या, अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. त्याचबरोबर माझ्याकडून कोणाचं तर मन दुखवलं जाऊ नये, ह्याची सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. या नवीन वर्षामध्ये होईल तितकं होईल तितकी स्वामी महाराजांची सेवा आपल्या हातून घडावी, ही स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या या नित्यसेवेला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जी काही होईल, शक्य होईल ती सेवा तुम्हाला या नवीन वर्षामध्ये करायची आहे. त्याचबरोबर बघा, स्वामींनी आपल्याला म्हणजे आपण स्वामींनी आपल्याला देण्यामधल्या व्यक्तीमध्ये आपल्याला बनवलेलं आहे. म्हणजे आपण इतरांकडे, आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांना देऊ शकतो, अशी व्यक्ती स्वामी महाराजांनी आपल्याला बनवलेली आहे. याचं आपण खूप आभार मानलं पाहिजे की स्वामी महाराज, माझ्याकडे जे काही आहे, थोडं असो किंवा जास्त असो, त्यातलं मी इतरांना देईन, असं मला स्वामी महाराज बनवा. कारण जे काही आहे त्यातच समाधानी माझं हे जीवन असू द्या. आणि जर मी कधी माझ्या जीवनात खूप काही चांगलं घडलं किंवा काही चांगलं मोठं झालं, तर माझ्याकडून इतरांना मदत होऊ द्या, इतरांच्या माझ्या हातून चांगलं काही तर कार्य घडू द्या, अशी सुद्धा स्वामी महाराज मला ताकद द्या. कारण आपल्याला स्वामी महाराजांनी घेणाऱ्यामध्ये नाही तर देणाऱ्यामध्ये बनवलेला आहे, हा विश्वास नक्की ठेवायचा आहे. आणि होईल तितकं सत्कर्म, होईल तितकं चांगलं कार्य करायचं आहे. बघा, जेवढं आपण इतरांसाठी करू, जेवढं काय आपण इतरांना देऊ, त्यापेक्षा दुपटीने देव आपल्याला देत असतात. हा माझा 100% का 101% अनुभव आहे.
खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा अनुभव आहे. जे काही आपल्या जवळ आहे त्यातलं थोडं जर आपण इतरांना दिलं तर बघा देव आपल्याला दुपटी तिपटीनं तो आपल्याला देत असतो. ज्यावेळेस माणसाचं निर्मळ मन असतं त्यावेळेस काहीही कमी पडत नाही. कष्ट सर्वांना करावं लागतं, काम सर्वांना करावं लागतं, पण देवाची साथ असणं आणि देवाची कृपा असणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे होईल तितकी सेवेला सुरुवात करा. स्वामी महाराजांची जो कोणी सेवा करतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. स्वामी महाराजांचा वरदहस्त नेहमी त्या व्यक्तीसोबत राहत असतो. होईल तेवढी या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून ते पूर्ण वर्षभरच काय, जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढं आयुष्यभर तुम्ही माझ्या हातून सेवा घडू द्या ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि बघा या नवीन वर्षापासूनच दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा आवर्जून करा. नित्यसेवा नाही जमली तर स्वामी महाराजांचा निदान जप तरी करा. त्याचबरोबर जो काही आपल्या सात्विक जेवण आपण घरी बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना दाखवा. नंतर स्वतः ग्रहण करा. तुमच्या घरामध्ये गाय असेल किंवा शेजारी पाजारी गाय असेल तर तिथं गायीला दररोज नैवेद्य दाखवा. आणि होईल तितकं आपल्या हातून दानधर्म करण्याचं कार्य या नवीन वर्षापासून करायला सुरुवात करा. बघा आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. जर तुम्ही या सेवेला सुरुवात केली, या सेवेची तुम्ही सवय लावून घेतली आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही आवर्जून जर तुमच्याजवळ केंद्र असेल, मंदिर असेल, मठ असेल तर आवर्जून नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्या. स्वामी महाराजांना प्रार्थना करा. हे जे काही मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे ते स्वामी महाराजांना म्हणा किंवा तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगा, म्हणा. स्वामी महाराजांपुढे तुम्ही घराणं घाला. बघा आपण प्रत्येक वेळेस आपल्या वेगवेगळ्या अडचणी स्वामी महाराजांना सांगतो, वेगवेगळा त्रास आपण स्वामी महाराजांना सांगतो, पण तुम्हाला या नवीन वर्षाला सर्व काही स्वामींची सेवा करायचं हे सांगायचं. आपलं रडगाणं स्वामी महाराजांपुढे मांडायचं नाही. फक्त आणि फक्त सेवाच आपल्याला स्वामींची करायची आहे. बाकीचं आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट अवघड झालेलं आहे ते सर्व काही स्वामी महाराजांना कळतं. स्वामी महाराज हे या सृष्टीचे करता करविता आहे. ते सर्व काही आपल्या जीवनातील त्रास, सुख, संकट, अडचण सर्व काही ते जाणतात. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना कधीही काही सांगायची गरज नसते. ते बरोबर आपल्या जीवनातील भोग संपवण्याचं काम करतात. तर आवर्जून या नवीन वर्षी स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करा. हे नवीन वर्ष प्लस स्वामींचा गुरुवार हा दुग्ध शर्करा योग आपल्यासाठी आहे. तर चला तर मग या सेवा तुम्ही करायला नक्की प्रयत्न करा. प्रयत्नच काय तर नक्की सुरुवात करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक कमेंट नक्की श्री स्वामी समर्थ म्हणून करा. चला तर श्री स्वामी समर्थ.